नमस्कार आशाताई. या व्हिडिओमध्ये आपण NCD कार्यक्रमातील सी बँक फॉर्म कसा भरायचा हे टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम ई-सूची ॲप उघडा. तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा आणि लॉग इन करा या बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा 6 अंकी पिन प्रविष्ट करा आणि पडताळणी करा या बटणावर क्लिक करा. पडताळणी यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला ॲपचे मुख्य पृष्ठ दिसेल. आता सर्वात खाली असलेल्या भेट सुरू करा या बटणावर क्लिक करा आणि पुष्टी करा. त्यानंतर पुन्हा एकदा तुमचा 6 अंकी पिन प्रविष्ट करा. आता कार्यक्रम या विभागामध्ये जाऊन NCD कार्यक्रम निवडा. यानंतर तुम्हाला सी बँक स्थिती हा तक्ता दिसेल. त्यामधील सी बँक प्रलंबित या पर्यायावर क्लिक करा. आता सी बँक फॉर्म भरण्यासाठी लाभार्थ्यांची यादी दिसेल. त्या यादीमधून ज्या लाभार्थ्याचा फॉर्म भरायचा आहे त्या लाभार्थ्याचे नाव निवडा. सर्वप्रथम लाभार्थ्याची सी बँक भरण्याची तारीख आणि मोबाईल क्रमांक दिसेल. यानंतर शासकीय ओळखपत्र निवडा हा प्रश्न दिसेल. यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा माझ्याकडे काहीही नाही असे पर्याय उपलब्ध असतील. लाभार्थ्याकडे जे ओळखपत्र उपलब्ध असेल ते निवडा आणि त्याचा क्रमांक प्रविष्ट करा. जर कोणतेही ओळखपत्र उपलब्ध नसेल तर माझ्याकडे काहीही नाही हा पर्याय निवडा. यानंतर आरोग्य विमा योजना या प्रश्नामध्ये सरकारी आरोग्य विमा, खाजगी आरोग्य विमा किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही यापैकी योग्य पर्याय निवडा. आता अपंगत्व या विभागात अधिक जोडा वर क्लिक करा. यानंतर अंधत्व, मानसिक आजार, श्रवणदोष, मज्जातंतू किंवा मोटर प्रणालीतील कमजोरी, वाणी व भाषा अक्षमता, शारीरिक अपंगत्व, ॲसिड हल्ला किंवा काहीही नाही यापैकी योग्य पर्याय निवडा आणि पुष्टी करा. आता फॉर्म क्रमांक 1 सुरू होईल. येथे जोखीम मूल्यांकन भरायचे आहे. तुम्ही धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन करता का या प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडा. त्यानंतर तुम्ही दररोज मद्यपान करता का या प्रश्नासाठी होय किंवा नाही निवडा. यानंतर कमरेचे मोजमाप निवडा. 90 सेंटीमीटर किंवा कमी, 91 ते 100 सेंटीमीटर किंवा 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त. यानंतर तुम्ही आठवड्यात किमान 150 मिनिटे शारीरिक हालचाल किंवा व्यायाम करता का या प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडा. पुढील प्रश्नामध्ये आई, वडील, भाऊ किंवा बहीण यांना रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयविकार आहे का यासाठी होय किंवा नाही निवडा आणि पुढे या बटणावर क्लिक करा. आता फॉर्म क्रमांक 2 मध्ये सामान्य लक्षणे भरायची आहेत. पहिल्या यादीमध्ये श्वास घेण्यास त्रास, 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, कफामध्ये रक्त, 2 आठवड्यांपेक्षा जास्त ताप, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, सध्या टीबीची औषधे सुरू असणे, कुटुंबात टीबीचा रुग्ण असणे, टीबीचा पूर्वीचा इतिहास किंवा काहीही नाही यापैकी योग्य पर्याय निवडा. दुसऱ्या यादीमध्ये धूसर किंवा अस्पष्ट दृष्टी, ऐकण्यात अडचण, झटके किंवा आकडीचा इतिहास, त्वचेवरील न भरून येणारे डाग, थंड किंवा गरम संवेदना कमी होणे, वस्तू पकडण्यात अडचण किंवा काहीही नाही यापैकी योग्य पर्याय निवडा. तिसऱ्या यादीमध्ये तोंड उघडण्यास अडचण, तोंडातील न भरलेली जखम, तोंडातील गाठ, पांढरे किंवा लाल डाग, चावताना वेदना, आवाजात बदल किंवा काहीही नाही यापैकी योग्य पर्याय निवडा. आता फॉर्म क्रमांक 3 मध्ये COPD साठी जोखीम घटक भरायचे आहेत. सर्वप्रथम स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन निवडा. लाकूड, पिकांचे अवशेष, गोवऱ्या, कोळसा, केरोसिन स्टोव्ह, LPG, इंडक्शन किंवा इतर यापैकी योग्य पर्याय निवडा. यानंतर व्यवसायामुळे धूर किंवा धुळीचा संपर्क आहे का यासाठी पिकांचे अवशेष जाळणे, कचरा जाळणे, धूर निर्माण करणारा कारखाना, वायू किंवा धूळ निर्माण करणारे उद्योग, वीटभट्टी, काच उद्योग, खाणकाम, हातमाग, दगड किंवा मातीची भांडी बनविण्याचे काम किंवा काहीही नाही यापैकी योग्य पर्याय निवडा. आता फॉर्म क्रमांक 4 मध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्न भरायचे आहेत.
मागील 2 आठवड्यांत काम करण्याची इच्छा किंवा आनंद कमी वाटला का? तसेच नैराश्य, उदास किंवा निराश वाटले का? या दोन्ही प्रश्नांसाठी अजिबात नाही, काही दिवस, अर्ध्याहून अधिक दिवस किंवा जवळजवळ दररोज यापैकी योग्य पर्याय निवडा. यानंतर अहवाल दिसेल. येथे तुम्ही भरलेली सर्व माहिती आणि त्यानुसार मिळालेले गुण दिसतील. माहिती योग्य असल्याची खात्री करून पुढे या बटणावर क्लिक करा. पुढील पृष्ठावर लाभार्थ्याला द्यावयाचा आरोग्यविषयक सल्ला दिसेल. तो काळजीपूर्वक वाचा आणि पुन्हा पुढे क्लिक करा. यानंतर प्रश्न येईल, लाभार्थ्याला आरोग्य संस्थेत रेफर केले का? यासाठी होय किंवा नाही यापैकी योग्य पर्याय निवडा. जर होय निवडले तर रेफरलचे ठिकाण भरावे लागेल. सर्वप्रथम शासकीय किंवा खासगी सुविधा निवडा. त्यानंतर केंद्राचा प्रकार निवडा. उदाहरणार्थ जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, समुदाय आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र. यानंतर संबंधित केंद्राचे नाव निवडा. शेवटी जतन करा या बटणावर क्लिक करा. यानंतर पुष्टीकरण संदेश दिसेल. तुम्ही सी बँक फॉर्म पूर्ण केला आहे. तुम्हाला सबमिट करायचे आहे का? येथे सबमिट करा या बटणावर क्लिक करा. अभिनंदन, तुमचा सी बँक फॉर्म यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. अशा प्रकारे आपण आज एनसीडी कार्यक्रमातील सी बँक फॉर्म कसा भरायचा हे संपूर्णपणे शिकलो. धन्यवाद.